बातमी पुण्यातून आहे। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचं गोवा कनेक्शन आता पुढे येत आहे। सांगलीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। पुण्यातले ड्रग्ज दिल्ली, पंजाब आणि हरियाणातही गेल्याचा पोलिसांचा संशय आहे। पुणे, सांगली, दिल्ली नंतर पंजाब, हरियाणा आणि गोव्यात देखील ड्रग्जचा पुरवठा झाल्याची माहिती आहे। ड्रग्ज प्रकरणातला मास्टरमाइंड संदीप धुनिया हा मूळचा पंजाबचा आहे। संदीप दिल्लीतून परदेशात आणि इतरत्र ड्रग्जचा पुरवठा करत होता। या पार्श्वभूमीवर काही मुद्देमाल हा पंजाब आणि हरियाणामध्ये पाठवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। सांगलीतून आता गोव्यात सुद्धा एमडी ड्रग्ज पुरवल्याचं समोर आलंय। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचं गोवा कनेक्शन आता पुढे आलंय। सांगलीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आता या सगळ्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचं गोवा कनेक्शन देखील पुढे येतंय, काय अधिकचे अपडेट्स मिळतायत? नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात आता नवीन खुलासे जे होऊ लागले आहेत। त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा खुलासा जो आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे मोठे ड्रग्ज साठा जो आहे तो आपल्याला पुणे पोलिसांना दिल्लीमध्ये सापडला होता आणि दिल्लीतून काही मुद्देमाल जो आहे तो जवळच्या राज्यांमध्ये म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये देखील पाठवल्याचा संशय जो आहे तो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आहे। आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सांगलीमधल्या कुपवाड या ठिकाणी जेव्हा छापेमारी केली होती तेव्हा देखील काही एमडी त्या ठिकाणी सापडलं होतं आणि हेच काही एमडी पार्टी प्लेस म्हणून ओळखलं जाणारं जे राज्य आहे गोवा या ठिकाणी देखील पाठवण्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आलेला आहे। आणि त्या दृष्टीने देखील आता तपास सुरू आहे। विविध पथकं पुणे पोलिसांचे जे आहेत ते त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। हा मुद्देमाल जो आहे त्या मुळाशी जाऊन हा मुद्देमाल कुठेपर्यंत पोहोचलाय याचा सखोल तपास जो आहे ती यंत्रणांनी आता सुरू केलाय। की अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे ड्रग्ज प्रकरणाचं आता गोवा कनेक्शन सुद्धा समोर आल्याचं पाहायला मिळतंय।